ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी24 तास यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। देशभरामध्ये रामनवमी साजरी करण्यात येते। योगायोग म्हणजे भाजपचा स्थापना दिवस देखील आहे। भाजप पक्षानं देशच नाही तर जगभरामध्ये आपली ओळख निर्माण केली आहे। पूर्वजांनी पाहिलेले सुशासनाचं स्वप्न भाजप सरकारनं पूर्ण केलंय। अनेक वर्षांचे प्रलंबित असे प्रश्न सरकारनं सोडवले आहेत। काश्मीर प्रश्न, 317व कलम, 500 वर्षांचा राम मंदिराचा प्रश्न असे कितीतरी प्रश्न सरकारनं सोडवलेत। अनेक राज्यात आणि देशामध्ये एक मजबूत सरकार भाजपचंच आहे। आजचा दिवस प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो। रामनवमी आणि भाजप स्थापना दिन हा योगायोग आहे असे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी म्हटलंय। भारतीय जनता पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त महाराष्ट्रामध्ये भाजपानं भव्य ऑनलाईन कार्यकर्ता संमेलनाचं आयोजन केलं होतं। यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना ऑनलाईन संबोधित करण्याच्या अगोदर कार्यकर्त्यांना संबोधित करताना जामखेड इथे सभापती प्राध्यापक राम शिंदे बोलत होते। यावेळी प्राध्यापक मधुकर राळेबाद, तालुका अध्यक्ष अजय काशीद तसेच संजय काशीद, अमित चिंतामणी, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कारले, माजी पंचायत समिती सभापती डॉक्टर भगवानराव मुरुमकर, आकाश बाबना पोपट राळेभात, रवी सुरोसे, पवन राळेभात, बापूराव ढवळे, अंकुश ढवळे, सचिन घुमरे, कांतीलाल वराट, मनोज कुलकर्णी, विष्णू भोंडवे, सुनील यादव, गौतम उत्तेकर, तुषार पवार, ईश्वर मुरुमकर, नागराज मुरुमकर, प्रवीण चोरडिया, अल्ताफ शेख, अजय सातव, पांडुरंग उबाळे, ॲडव्होकेट पारे, केशव वनवे, ज्ञानेश्वर झेंडे, अमित जाधव तसेच सोमनाथ पाचरणे, बाजीराव गोपाळघरे, उद्धव हुलगुंडे तसेच तुषार बोथरा, लहू शिंदे, शिवकुमार डोंगरे, अशोक बापना यांच्यासह अनेक मान्यवर भाजप कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। यावेळी बोलताना सभापती प्राध्यापक राम शिंदे म्हणाले की राज्यामध्ये आणि देशामध्ये स्थापना दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। 45व्या वर्षाच्या अगोदर जनसंघ, नंतर जनता पक्ष आणि आज भारतीय जनता पार्टी नावानं सर्वात मोठा पक्ष आहे। यासाठी पंडित दीनदयाळ, श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देश संघटित केला। अडचणीमध्ये पक्षाची ध्येय धोरणं टिकून ठेवली, त्यामुळे आज पक्षाला चांगले दिवस आलेत। कार्यकर्त्यांनी शासनाच्या विविध कल्याणकारी योजना वंचित घटकांपर्यंत कशा मिळतील या दृष्टीने प्रयत्न करावे। काम करणाऱ्याला न्याय देणारा पक्ष म्हणजे भाजप पक्ष। भारतीय जनता पक्षाची निर्मिती झाल्यानंतर अवघे 2 खासदार असलेल्या पक्षानं केवळ कार्यकर्त्यांच्या बळावरती जगामधील सर्वात मोठा पक्ष बनण्याची झेप घेतली आहे। भाजपमध्ये कार्यकर्ते राष्ट्र प्रथम ही भावना ठेवून काम करतात। या संमेलनामध्ये पक्षाच्या संघटनात्मक बळकटीवरती चर्चा झाली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केलं। यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे तसेच कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी मार्गदर्शन केलंय। गेल्या काही पिढ्यांनी सातत्याने या पक्षासाठी आपलं रान, घर, पैसे ताकद जी होईल त्या हिशोबाने पक्षाची सेवा केली आणि आज आपण पाहतोय भारतीय जनता पार्टी ह्या देशातली आणि देशातली नाही तर या जगातली सर्वात मोठं पार्टी म्हणून आज ही भारतीय जनता पार्टीला ओळखून एक ओळख झाली आहे। खरं म्हणजे भारतीय जनता पार्टी ही सर्वसाधारण एक गोरगरिबाची पक्ष आहे। आपण सातत्याने पाहतो ह्या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी हे साधे एक छोटेसे कार्यकर्ते होते। दूरवरती काम केलं, ते अगोदर संघात काम केलं, संघातून दूरवरती काम केलं, वारंवार जवळपास त्यांनी 30 वर्ष 40 वर्ष पक्षामध्ये आणि पक्षाने त्यांचा जो मान ठेवला तर ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून तिसरी टर्ममध्ये उभा राहिले आणि भारताच्या स्थापना दिन आणि प्रभू रामचंद्राचा आज जन्मदिन रामनवमी या निमित्तानं मी सर्वांना मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। शेवटी या हिंदू राष्ट्रामध्ये प्रभू रामचंद्राची 500 वर्षांनंतर मंदिरामध्ये स्थापना झाली आणि भारतीय जनता पार्टीने दिलेलं वचन पाळलं। आज हा मोठा एक विलक्षण योगायोग आहे। भारतीय जनता पार्टीचा स्थापना दिन आणि प्रभू रामचंद्रांचा जन्मदिन हा एक दिवस आला, त्या कारणाने मी सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो। अशोक वीर, सी24 तास, जामखेड।